श्री बाबासाहेब नाईक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी वनवटे सरांचा परिचय आणि उपस्थितांचं स्वागत करा. नमस्कार. श्री पैसा पंडित शेतकी सहकारी बँक हुपरी या बँकेच्या वतीनं हे व्याख्यानमालेचं 45वे वर्ष आहे. ग्रामीण भागात अशी एखादी संस्था जेव्हा काम करते तेव्हा त्या कामाला तिथल्या भागाचा, तिथल्या माणसांचा फार मोठा सहवास लाभलेला असतो. आणि म्हणून या व्याख्यानमालेतील या वर्षीचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी खास आमच्या विनंतीला मान देऊन आज आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र बाबूराव वनवट्टे सर आलेले आहेत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. सरांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सरांचं गाव ते हे या परिसरातीलच आहे. वसगडे हे सरांचं मूळ गाव आहे आणि वसगड्यातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या ठिकाणी एज्युकेशन विभाग प्रमुख, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण जे आहे MA सेट आणि PhD इतकं त्यांचं शिक्षण आहे. सध्या ते या ठिकाणी काम करतायत. त्यांचा एकूण अध्यापनाचा जो अनुभव आहे तो 37 वर्षांचा अनुभव आहे. 3-4 वर्षच त्यांची आता शेवटची राहिलेली आहेत. आणि सरांना एक नाद आहे असा की गावोगावी जायचं, लोकांचं प्रबोधन करायचं, लोकांच्या मनामध्ये विचारांचं बीज पेरायचं, कधी ना कधी ते उगवेल याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. सर PhDचे मार्गदर्शक आहेत. सरांच्या हाताखालून शिवाजी विद्यापीठातील 5 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलेली आहे. सध्या 7 विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली PhDचं काम करत आहेत. आता हे फार मोठं काम आहे आणि सर ते आपला नोकरी सांभाळून हे काम करतायत. सरांचे काही पेपर प्रकाशित झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय 6 आणि राष्ट्रीय 30 पेपर प्रकाशित झालेले आहेत. तुम्हाला माहीत असेल की सध्या प्राध्यापक होण्यासाठी नेट सेट ही परीक्षा अनिवार्य आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये नेट सेट साठी आवश्यक असणारा जो अभ्यासक्रम आणि जो वर्ग चालवला जातो तो त्या वर्गाचे हे समन्वयक आहेत. आणि यामधून मला असं वाटतंय या वर्षीचाच निकाल लागलाय आणि SJM कॉलेजमधून 40 लोकांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. 40 विद्यार्थी. एवढं मोठं काम सरांचं आहे. अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आणि अतिशय वेगळी आहे. SJM कॉलेज कराडला भारतातील विद्यार्थी तरी शिक्षण घेतातच, पण फॉरेनचे काही विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. उदाहरणार्थ रशिया आहे, अमेरिका आहे, उझबेकिस्तान आहे. इथले काही विद्यार्थी येतात आणि इथलं शिक्षण घेतात. तर ते शिक्षण पूर्णपणे त्यांचं कम्युनिकेशन करणं, त्यांचा व्हिसा पासपोर्ट करणं, त्यांना इथं आणणं, त्यांना वसतिगृहामध्ये ठेवणं, त्यांचं कम्युनिकेशन करणं हे सगळं इंग्लिशमध्ये असतं. ते सगळं बघण्याचं काम जे आहे ते सर करतायत. दरवर्षी SJM कॉलेजमधून 6-7 विद्यार्थी आणि एका देशाचा एकच विद्यार्थी असतो. तर ते सगळं काम सर अतिशय फार चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्याच्यासाठी त्यांची धावपळ पण होते, नाही अशातला भाग नाही. सरांना काही पुरस्कार मिळालेले आहेत. इंडो नेपाळ फ्रेंडशिप अवॉर्ड पुरस्कार, भारत शिक्षण रत्न अवॉर्ड पुरस्कार, बेस्ट अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कार, एवढे सगळे पुरस्कार आहेत. त्यांचा बायोडाटा 3-4 पानांचा आहे. सगळा काय मी बायोडाटा वाचत बसत नाही. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये फार वेळ न थांबता अशा पद्धतीचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलेलं आहे. आणि त्यांचा जो आजचा विषय आहे माझे वास्तव या विषयावर सर बोलणार आहेत. त्यांची खरी ओळख ही व्याख्यानामधून होणारच आहे, पण या पाहुण्याला आणायचं काम बाकी मी केलंय एवढंच तुम्हाला सांगतो. शेवटला काय असेल ते बघूया. काय म्हणतो नाही, एक मिनिट. यानंतर आज प्रथेप्रमाणे आजचे व्याख्याते माननीय वनवट्टे सरांचा सत्कार आमच्या बँकेचे संचालक विलासअण्णा नाईक साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
सर या. या सत्कारानंतर आजचा जो व्याख्यानाचा विषय आहे माझं वास्तव, सरांनी एक विषय दिला होता, मी कुठे आहे. तर तो प्रश्नार्थी विषय होता. सरांना आणि नाईक सरांना मी विनंती केली, तर त्या विषयाऐवजी हा विषय चालेल काय, वास्तव म्हणजे सत्य परिस्थिती, असं माझं मत आहे. आता सरांच्याकडून आपण ऐकूया खरं वास्तव काय आहे ते. नमस्कार. खरं नाईक सरचं शेवटचं वाक्य आवडलं. त्यांना मी आणलोय, पण बघू आता शेवटी काय होते ते. म्हणजे ही रिक्वेस्ट आहे का धमकी आहे काय कळत नाही. कारण तो याच्यामध्ये दोन लोकांना लय घाबरावं लागतं. एक म्हणजे कार्यक्रमाला वक्ता म्हणून गेलं की ओळख करून देणाऱ्याला लय घाबरावं लागतं. कारण ते कुठं नेऊन टेकवतील आम्हाला आणि शेवटला कुठे जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना लय घाबरावं लागतं. आणि दुसरं घाबरायची व्यक्ती म्हणजे जगातले सगळेच पुरुष घाबरतात, ते म्हणजे बायकोला घाबरावं लागतं. आणि प्रेक्षक म्हणून बायको समोर असली तर लय अवघड असतं त्याच्यामध्ये. हे माझा कायम अनुभव आहे. पण जिथं कुठं भाषण असेल तिथं बायकोला घेऊन या बरं का म्हणून सांगितलं जातं, ना इलाजाने न्यावं लागतं. आता हे या मताशी सगळे सम तुमचं आपलं बरं आहे, ऐकायला आले की आपलं घरात काय लय सांगायला येत नाही, दोनच वाक्यात सांगायचं, चांगलं होतं, बरं होतं, नाहीतर काहीच नव्हतं. पण आम्हाला लय तोंड द्यायला लागतं. आता इथं आणि तिसरं हे भूत नाईक सर एवढ्यावरती थांबणार नाही. उद्या माझ्याबरोबर एसटीला पुन्हा आहेत सकाळी. जरा काय इकडे तिकडे झालं की काही सुटका नाही. कारण आता हे बोलले ते ह्याने यांचं पाटील काय SP पाटील काय तर आमचे आता पहिल्यांदाच बघतोय आम्ही सारखं फोनवर. आमचं याच्यापासून कॉन्ट्रोवर्सी, त्याच्यामध्ये मतभेद की विषयाचं नाव काय ठेवायचं. म्हटलं नाव काय बी ठेवा, माझं भाषण ठरलेलंच आहे. मग आता पहिला विषय लय विचार करून ठेवलं, त्याचं नाव बारसं लय महत्वाचं असतं. 12व्या दिवशी येतं, कारण बारसा आहे म्हणून आम्ही आहे. आपलं नाव नसतं तर आपली काय ओळख आहे सांगा की. बारसं महत्वाचं, विषयाचं नाव ठेवायला सुद्धा आमच्यामध्ये. मग आम्ही लय खळबळ चला आनंदाने जगूया. आणि मग म्हटलं आता हे लय आनंदानं नको, सगळे आनंदानं म्हणते. आता जगायला आनंद आहे काय जरा सांगा, कोणाकोणाकडे आहे काय. इथं बसलेल्यामध्ये नाही म्हणून तर कटाळ म्हातारपणात आपलं काहीतरी ऐकत बसायला बरं म्हणून लई जण आलेली असते ती काळजी काय. पण आनंदाने नको म्हटले, चला आता जगूया म्हटलं. मग आता जगूया म्हणून नाईक सरनी सांगितलं. तर विषयाचं नाव घातलाच त्याने हात म्हणून सांगतो. आता जगूया म्हटले करत आधीच कोणीतरी एक विषय घेतलाय म्हटले, ते झालं ते पण गेलं. चांगलं नाव ठेवूया म्हटलं मग काय ते. आणि मग म्हटलं मी पण भारी देवा, बाई पण भारी आलतं की नाही, आता मी पण भारी देवा असं काय तर भारी नाव ठेवू. नाही म्हटले जरा असं प्लेन असावं. म्हटलं तुम्हाला लय आळणी लागतं, आमचं कसं जरा प्रश्न पाहिजे, कसं उद्गारवाचक पाहिजे, डोक्याला काहीतरी क्रॅक झालं पाहिजे. म्हटले माझे वास्तव ठेवूया. असू दे माझे वास्तव ठेवा. मला माहित आहे आता ह्यांनी तेच सांगितलं. आता काय बोलतात कोणास ठाऊक, तुम्ही पण सगळे त्यातच आहे. हे वास्तव मागाशी फोनवर माईकवर इथं कोण तर सांगत होते, वास्तव्य म्हणून सांगत होते. म्हटलं बरं झालं, वास्तव्य तर वास्तव्य, वास्तव तर वास्तव, वास्तव वास्तव्य आणि त्यात बी माझं. म्हटलं तुमचं काय काम आहे, आता सगळं माझंच आहे तर तुमचं काय काम आहे. आणि मग मी कुठं तर मला शोधायला पाहिजे, मी कुठंतरी मला शोधायला पाहिजे. मी शोधत म्हातारपणात आले की माणूस म्हणतोय हे आयला या जन्मात काय अर्थ नाही रा, काय ह्या जन्मात काय अर्थ नाही. सगळं झाल्यावर कळतं. एवढं सगळं झाल्यावर एवढ्यासाठी माणसानं एवढं आयुष्य कशासाठी वेचायचं, एवढंच तर आहे. हिथं सुरुवात हिथं शेवट. माणूस जन्माला आला आणि मरणार हे 100% आहे. हिथं कोणाची गॅरंटी नाही. फक्त कुणाचा नंबर जरा मागं पुढं, कुणाचं इकडं तिकडं, कुणाचं असं तसं, कोण आनंदात मरल, कोण हसत मरल, कोण दुःखात मरल. संध्याकाळी सगळी म्हटली माणूस इथं रोज मरतोय, तेज काय आपणच 10 वेळा मरतोय. मन मारतोय म्हणजे मरतोय, मन मारतोय म्हणजे मरतोय. आपण जगतोय पण कसं जगतोय
का जगतोय आणि मी माझं पण आणि त्याचं खरं माझं काय आहे, माझं पण काय आहे. एक गुरु होते, शिष्यानंच विचारलं गुरुला. पूर्वी सरला प्रश्न विचारायची पण पद्धत पूर्वीपासून होती. मध्ये मध्ये आपण शिकायला होतो त्यावेळी प्रश्न विचारायचं नाही. बोलताना सुद्धा 5 फूट अंतरावर नाही, तिथनं बोल म्हणायचे मास्तर. आणि ते आपलं गपगार ऐकायचं, नाही तर काय झमाट का सगळं फोड उठायचं त्या फोकाट्यानं. पण आता कसं शिक्षकांनाच प्रश्न विद्यार्थी विचारतात. आता आमचा अनुभव आहे, पूर्वी पण तशी विचारायची. म्हटलं हे जीवन काय आहे, माणूस का जन्माला आलाय. म्हटले गुरु पण त्यावेळेचे भारी, लगेच उत्तर द्यायचे नाही. चला म्हटले चालत जाऊया. त्यावेळी पण रस्त करत होते, त्यावेळी पण दगड फोडून कुठं तर नगर पंचायतीमध्ये, नगर प्रदक्षिणेमध्ये किंवा आपल्या जनपथामध्ये रस्ता करत होते. असं ढीग पडलेले होते दगडाचे. आता जसे त्यावेळी बैलगाडीच्या दगडाने ढीग टाकायचे, आता ट्रॉलीनं टाकते. तिथं ती वडराची काही फॅमिली, एक पोरगा, एक नवरा, बायको आणि त्यांची बारकी 2 पोरं तिथंच फोडायची. एका ढीग एका दिवस. आज पण ते असतं, आजच्या याला धरून सांगतो मी. असे 3 ढीग पडलेत, 3 फॅमिली तिथं दगड मारत फोडत बसलेले. एवढे मोठे 1-2 इंच. आता डायरेक्ट रेडीमेड तिकडनं स्टोन क्रेशरवर नेत, पण ती फोडत बसायची आणि रस्ता करायची. त्या गुरुनी जाता जाता विचारलं एका फॅमिलीला, सगळे शिष्य भोवती नाहीत, विचारलं बाबा तू काय करतोयस, काय सांगायचं, कुठल्या जन्माचं आमचं हे पाप आहे का पुण्य आहे माहीत नाही, कुठल्या जन्माचं आहे कोणास ठाऊक, हे काय तर आमचं पाप झाले म्हणून फेडायची वेळ आल्या दगड फोडत बसलोय. आणि त्यांचं बारकं पोरग ती बी लहानपणापासून तेच शिकतंय. जाऊन दगड टाकतंय, एक बारीक दगड घेऊन दुसऱ्यावर आपटतंय. त्याचा खेळ पण तेच झालं. एक ढीग झाला की हे पाप फेडायसाठी हे जगायला लागलेलं आहे. दुसऱ्या ढिगापुढे गेलं. दुसऱ्या ढिगापुढे गेल्यावर तिथं पण एक फॅमिली, नवरा बायको एक पोरग दगड फोडतंय. त्याला विचारलं तू हे काय करतोयस. काय नाही म्हटला, हे रोजगार आहे म्हटला. एवढा ढीग फोडलं की मला एवढे पैसे मिळणार, एवढे पैसे मिळाले की माझं घर चालतंय, माझ्या बायका पोरांचं चालतंय, त्यासाठी मी हे काम करतोय आणि पुढे जात. तिसऱ्या ढिगापर्यंत गेलं. त्याला विचारलं तू हे काय करतोयस. त्याचं विचारलं त्याच्याकडे ध्यानच नाही. तो आपलं देवाचं नाव घेत अभंग म्हणत जोर जोरानं आपलं ओरडत नाही तर गाणं म्हणायला लागलाय, अभंग म्हणत देवाचं नाव घेत. आणि त्याचं नाहीतर हे दगड फोडायचं काम चालूच आहे. त्याला विचारलं काय करतोयस. काय नाही म्हटला, मी देवाचं नामस्मरण करतोय आणि ही माझी बॉडी काम करते म्हटलं. ती बॉडी काम करते, त्याला पैसे येते, ते जगते, सगळं आहे, पण मी त्याच्या ह्याचा अधीन आहे. हे संस्कार सगळे आत्ताच्या दुनियेतली सुद्धा सगळी माणसं, सगळी इन्क्लुडिंग अस, आपण सुद्धा या 3 पैकी कुठल्या तरी एका ढिगाजवळ आहोत. या 3 पैकी एका कुठल्या तरी ढिगाजवळ आहोत. हे आपलं वास्तव आहे. हे माझं नाही, तुमचं, माझं आणि सर्वांचं. फक्त आपण ठरवायचं की आपण कुठल्या ढिगाजवळ आहे. कुठला ढीग आपल्याजवळ नाही, आपण कुठल्या ढिगाजवळ आहे आणि आपण काय करतोय. हे सगळं 3ही ठिकाणी एकच प्रश्न, एकच काम, एकच प्रकारची फॅमिली, मिळालेली 3 उत्तरं माणसाचं जीवन सत्य घालून देतात. लहानपणापासून हे संस्कार आहे आम्हाला, लहानपणापासून तुम्हाला पण सगळ्यांना सांगत आलेलं आहे. हे जग म्हातारपणात माणूस म्हणते काय जगणं खऱ्याच नाही, आयुष्य काय खऱ्याच नाही. पूर्वी पण लोक अशीच म्हणायचे, अगदी पार पोत्या पुराणात म्हणायचे काय, ही दुनिया सगळी एक माया जाल आहे. द्वैतवाद म्हणायची, माया आणि ब्रह्म श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, इथनं वाद असायचे. त्याला द्वैतवाद आणि अद्वैतवाद म्हणायचे. त्याच्यामध्ये हे सगळं मायाजाळ आहे. म्हणजे ताजमहाल बघितला आपण, ताजमहाल जगात सुंदर आहे, जगातले लोक खरे येतात. तो काय म्हणतो, ताजमहाल हा खरा नाही, तो चांगला नाही. मग काय खरं आहे, ताजमहाल असा असावा हे ज्याच्या डोक्यात आलं, ती कल्पना श्रेष्ठ आहे म्हणून ताजमहाल श्रेष्ठ झाला. पैसा फंड बँक ही अशी असावी, तिनं हे काम करावं, तिच्या हातून हे काम होतंय, हे तुम्ही करताय, ह्या तुमचं काही मोठं पण नाही, लय फुगू नका. हे असं काम करावं ही कल्पना ज्याच्या डोक्यामध्ये आली ते श्रेष्ठ आहे, ती कल्पना श्रेष्ठ आहे. तो कल्पनावाद, आयडियाइझम, ते आदर्श होते विचार. म्हणून आज पैसा फंड बँक आदर्श.
त्यांचे विचार आदर्श होते. फक्त तुम्ही त्याच्यावरनं चालणारे चांगले वाटकरी पाईक तुम्ही तयार झाला, केला, त्याला जपून राहिला. नाहीतर बँक आदर्श आहे ह्या शब्दात दोन्हींचा काही संबंध नाही. बँक तर बँक असते, नाहीतर आदर्श तर आदर्श असतं. दोन्ही एका जोडीनं चालत नाहीत. ही का चालते? तत्व आहे म्हणून. माणूस जगतो आणि मरतो तत्वासाठी. ज्याची तत्व चांगली तो कडपर्यंत नीट जातो, आणि ज्याची तत्व चांगली नाहीत किंवा जीवनाचा विचार करणारी नाहीत, ती डीजे लागली की नाचायला लागतं. आणि तत्व आहे ते वारकऱ्यांच्या लाखो लोकांच्या मध्ये सुद्धा शिस्तबद्धपणे शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला जात. तिथं काही इन्व्हिटेशन नाही, निमंत्रण नाही, कोणी शिवाजीराव येऊन फोन करत नाही. सगळे तिथं असते, वेळेत असते, वेळेत उठते, वेळेत चालत जाते. तत्वासाठी जगणारी माणसं आहे. आणि मग तुमचं तत्व कसं आहे त्याच्यावर तुमचं जीवन आहे. आणि मग म्हणायचे की माणूस जन्माला येतो. का जन्माला येतोय? लय आम्हाला त्यावेळी भ्या घालायची. पाप, पुण्य, प्रारब्ध. आम्ही पण नाईक साहेबांच्या घरात जन्माला आलो असतो तर आम्ही पण एफडी झालो असतो. बरोबर आहे ना? हा जन्म प्रारब्ध आहे तुमचं. तुम्ही कुठं जन्मता याच्यावरती तुमचं मोठेपण आहे. पण भगवान महावीरांनी सांगितलंय, मनुष्य जन्म से नाही कर्म से महान बनता है. तुम्हाला काम, तुमचं कर्म तुम्हाला पुढे घेऊन जातं. भलं तुम्ही किती आदर्श आहात, किती चांगले आहात, याला महत्व नाही. तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध हे तुम्हाला घेऊन जातं. हा आत्मा, या शरीरामध्ये एक आत्मा आहे. बॉडी हॅज अ सोल. अध्यात्मवादी म्हणतात सोल हॅज अ बॉडी. ज्यावेळी आईच्या पोटात बाळ गर्भधारणा होते त्याच वेळी आत्मा त्याच्यामध्ये येतो. त्याच वेळी त्याचं आयुष्यात भविष्य ठरलेलं असतं. नाहीतर नाईक आप्पासाहेबांच्या वेळेला आमचे वडील पण, आम्ही इथं लहानपणी, आता मी बोलता बोलता सांगितलं, 5 पिढ्यापासून या हुपरीशी माझे संबंध आहेत. तुमच्या या बाजारात विठ्ठल देवळाजवळ आम्ही आठवड्याला येऊन शनिवारी तांदूळ विकायचं, भेंड्या विकायच्या, भाजीपाला विकायचे, सगळं केलेलं आहे. बऱ्याच वेळा हुपरीतला चालत यायचं. त्या काळात होते मोठमोठ्या लोकांच्या आम्ही नावं सांगतो. त्यांच्या काळात आमचं सुद्धा कोणतं असणारच की आमच्या पिढ्यांचं. पण त्यांची ती हलकी फुलकी लोक, सामान्य लोक, सामान्य जनता, त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान वेगळं, तत्व वेगळं. या 3 दगडाच्या ढिगापैकी एक, या 3 दगडाच्या ढिगापैकी एक साधं जीवन. त्यामुळं आमच्या घरात कोणी ऋषी मुनी, महर्षी, देवात्मा किंवा असं काय परमेश्वर, ऋषी असं काही निर्माण झालं नाही. सामान्य माणसं आपण त्याच्यामध्येच आहोत. जे तुम्ही प्रारब्ध कसं, यांना हे भाग्य लाभलं, कारण या साहेबांना की यांना हे भाग्य लाभलं त्यांची कुठली तर पुण्याई आहे. एक आत्मा अमर आहे. बॉडी जन्माला आली की त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करतो, आणि त्या आत्म्यानं मागची बॉडी ज्यावेळी मिळाली त्यावेळी जे पाप पुण्य केले त्याच्यावर त्याला पुढचा जन्म मिळतो. असं आम्ही लहानपणापासून ऐकत आहे. त्यालाच घाबरतो. फक्त देवच परंपरेनं कोट्यावधी वर्ष आज टिकून आहेत. म्हणून एक कार्यक्रमात गेलं की ओळख करून देणाऱ्याला घाबरावं लागतं, दुसरं बायकोला, आणि तिसरं देवाला. देवाला कोण काय म्हणत नाही. सगळी दुनिया आज देवाला लय घाबरतात, आणि सगळीकडे आता देवाला लय गर्दी आहे. एवढं नाही तर देवांचा बिझनेस लय जोरात चालू आहे. देव जिथं जाईल तिथं देवाला इतकी गर्दी आहे. सुट्टी 1 दिवस मिळायची प्रश्न डिक्लेअर झाली की लगेच बुकिंग देवाकडचं, तिथलं हॉटेल, लॉज सगळं देवाकडे फिक्स. देवाला घाबर, कारण तेच चिरकाल टिकलेले आहेत. तसा आत्मा आमचा कधी तर त्यांच्याकडे असेल. पण आम्ही आता यावेळी मास्तर झालं, पुढच्या जन्मात जरा भारी मास्तर होईल, ह्याच्यापेक्षा नाही झालं तर आणि काहीतरी होईल, पण असलंच काहीतरी होईल. पण लगेच काय विश्वामित्र ऋषी, वशिष्ठ किंवा आणखी कोण कोण मोठे काय होणार नाही, कारण आमच्यात अजून ते प्रारब्ध झालेलं नाही. हे एक वाद आहे. या देवा धर्माच्या नावावर आजही आपल्या मनावर एवढा पगडा आहे दादा, एवढा पगडा आहे, अजून देवाच्या विरुद्ध बोलायची घास कुणाची नाही. देवाविरुद्ध, देवाच्या नावावर काही सांगितलं की करते. भलं तुमचं किचन आग्नेयला पाहिजे, ती ईशान्येला आहे, बदलावं लागलं तर घराचा सत्यानाश होतोय. सगळ्या लोकांनी आग्नेयला किचन नेऊन ठेवली, फार घर मोडून. म्हणजे आम्ही पण तेच केले, आम्ही लय वेगळं नाही.
कारण ह्या रहाटीतनं जावंच लागतं, कारण त्याचा पगडा आहे. त्यांनी पूजा गाठल्याशिवाय, देवाला शांत केल्याशिवाय नव्या घरात राहायला जात नाही. किती बी लव्ह मॅरेज करू देत, पण हार घालून लगीन लागले म्हटल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही. तर आत्मा असा तळमळत राहतो. खरं आहे की नाही? देवाला घाबरते की नाही? घाबरते ना? घाबरते, कारण त्याचा पगडाच आपल्यावरती एवढा आहे. पार चंद्र आमचा देव, सूर्य आमचा देव. काल संकष्टी झाली, देवाला पाया पडल्याशिवाय, चंद्राला पाया पडल्याशिवाय जेवायचं नाही. आज मी घरात नियम असते की नाही, सगळेजण ऐकते. मी म्हणतो चुकीचं नाही आहे ते. काय तुमचं असेल, तुमची श्रद्धा आहे ना, इट्स ओके. पण मी सालं माझं मन काय आहे की नाही, माझा काय आत्मा आहे की नाही, मला काय महत्व आहे की नाही, म्हणजे मी काय माझ्या मनानं करू शकतोय की नाही, माझ्यासाठी काय आहे. हे पाप फेडायला माणूस जन्मालाच आलाय भोगायला. कोण सुख भोगतोय, कोण दुःख भोगतोय. आणि आम्हाला भगवद्गीतेत सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचयम, कायम मर. कर्म करत राहा, फळ कधी मिळायच ते मिळू दे. आमच्या कुठल्याच पिढीला अजून फळ मिळालं नाही. आम्हाला जे मिळालंय ते चांग भलं आम्ही म्हणतो. आमच्या मागच्या पिढीला मिळालं ते दगड फोडत होती. काही वेळा आमची मागची पिढी पहिल्या ढेगाजवळ असेल, मग जरा दुसऱ्या ढेगाला आली असेल, मग तिसऱ्या ढेगाला आली असेल. हळूहळू प्रमोशन होत होतं. आम्हाला काय देव लगे प्रमोशन देतोय? लय सगळ्यासनी. याला प्रारब्ध. या जन्मात तुम्ही हे करा, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते होईल. झालं. हे सगळ्या जगभरात होतं, फक्त आपल्याकडे नव्हतं. वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये प्राचीन संस्कृती आहेत, मिश्री संस्कृती, चिनी संस्कृती, या सगळ्यांच्या मध्ये हे अध्यात्मवादी विचार होते. जे दिसतंय ते सत्य नाही. हा माईक आहे, हा याच्यामुळं माझा आवाज लांबपर्यंत जातो, हे कॅमेरा याचं रेकॉर्डिंग होतं, हे सत्य नाही, हे चुकीचं आहे. खरं काय आहे, हे माईक ज्याच्यावर चालतं ते अँप्लिफायर आहे म्हणून हे जे काम आहे. त्याच्यात सिम कार्ड आहे, त्याच्यात ते लाईव्ह असलं तर त्याच्यात इंटरनेट आहे, त्याच्यात बॅटरी आहे म्हणून ते काम करते. खरं काय मग, मोबाईल का बॅटरी, हे काय अँप्लिफायर, ते बी सत्य नाही. का? कारण त्याच्यात जीवा या लाईट मुळे आहे. लाईट नसली तर हे काय चालत नाही. लाईट खरी आहे, लाईट पण खोटी आहे. ती लाईट जिथून येते ते धरण बांधलं नसतं तर लाईटच आली नसती. त्यामुळे ते धरण खरं आहे. धरण बी खरं नाही. का नाही? बघा, तुम्ही ज्याला खरं म्हणताय ते सगळं खोटंच आहे. जे धरणात पाऊस पडून पाणी नाही आलं तर ते धरण बी काय उपयोगाचे नाही. लाईट तयार होणार नाही, इथं अँप्लिफायर चालणार नाही, माईक चालणार नाही, तुम्ही पण येणार नाही. इंटरनेटवर कळलं म्हणून आला. ते पाणी पण खरं नाही. पाऊस पडला तर पाणी त्याच्यामध्ये येणार म्हणून पाणी खरं. प्रश्न असं पडला, मग खरं काय आहे? खरं विज्ञानानं सांगितलं, खरा निसर्ग आहे. तुम्ही जन्माला आलात, हे कुठल्या तरी जन्माचं पुण्य आणि पाप घेऊन अजिबात जन्माला आला नाही. इट इज नॅचरल. हे नैसर्गिक आहे. कशाला तुम्ही घेऊन बसलेलं आहे? या समाजामध्ये जे मोठे दगड आहेत, दगड मोठा वाडा बांधला की आपण म्हणतो काय मोठे मोठे दगड आहेत, मोठे दगड. राजे लोकांची लय हवस. आता राजा ती राजाच, आम्हाला झोपड्याच असायच्या. राजा सजी महाली, सौखे कधी मिळाली, ती सर्व सौखे प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आम्ही चंद्रमौळी आणि राजाचा वाडा एक शेटजी होता. ते म्हटला राजाच्या वाड्यापेक्षा भारी घर बांधायचं. म्हणजे मोठे मोठे दगड घेऊन यायचे, भले मोठे दगड. आता आपण कुठंतरी ऐतिहासिक ठिकाणी गेलं तर आमचा गवंडी एवढा दगड उचलतोय तेवढाच बसवतोय, 70 रुपयाला एक दगड. आणि त्यावेळी हत्तीनं आणून किंवा उंटानं घोड्यानं ओढत आणून गाढवावरनं मोठे दगड लावायचे. मोठे दगड बघून आम्ही पहिला प्रश्न काय पडतो माहितीये का, आपण गेलो बघायला, एवढा मोठा दगड इथं नेला असेल कसं. त्या अजंठा वेरूळला गेलो तर 3-3 मजली एवढं आत पोखरलंय. म्हटलं यासने काय क्रेन कुठली आणली, JCB कुठली, आमच्यात ताकदच नाही, दगडच उचलत नाही. मोठा दगड आला की फोडणारा सुद्धा ऑर्डर म्हणतोय आता त्याला सुरुंग लावायला पाहिजे, नाहीतर JCB आणायला पाहिजे. दगड उचलून कोण जाणार नाही. वैरणीचा बिंडा सुद्धा आता मोटरसायकलवर आणते. काय स्कॉर्पिओ मधनं एक जण आणला होता, स्कॉर्पिओ मधनं वैरणीचा बिंडा पाल्याचा. काय त्याला कशाला बी आता गाडीवरनं नाही, सायकल नाही, चालत नाही, काय बी नाही. हा सायकलवाले काही दिसतात पोटं उतरायला आमच्यासारखी, पण गरज म्हणून कुठं जात नाही.
हे सगळं का? एवढं सगळं जरी झालं तरी माणसाला काय मिळालं, तरी काय असू शकतं आणि काय असल्यानंतर माणूस काय करतो हे त्याच्याकडे बघितल्यानंतर कळतं. एवढ्या याच्यावरून लक्षात येतं की तुम्ही त्या शेठजीनं सांगितलं की एवढा मोठा दगड बसवायचा की राजाच्या वाड्यापेक्षा आपलं भारी झालं पाहिजे. शेठजी म्हणजे पैसेवाला. दगड बसवायला लागल्यावर ते गवंडे आपलं त्यावेळेचे कशानं तरी ओढून ते ठेवायला लागले आणि एक मोठा दगड फोडून त्याच्यात बारीक कपड्या घालायला लागले. ती शेठजीनं बघितलं, म्हटलं तुला काय अक्कल काय? म्हटली मला मोठा वाडा बांधायचा आहे. म्हटली मोठी दगड सगळ्याला दिसली पाहिजेत आणि राजवाड्याला कसं विचारतात तसं सगळेजण विचारले पाहिजेत की शेठजीने एवढी मोठी दगड कुठनं आणलेली आहे. गवंड्याचं तत्वज्ञान त्याच्यापेक्षा भारी. म्हटलं की इंजिनियरला जे कळत नाही गवंड्याला कळत. वाळंब्यात आहे का ठोक्यात आहे का कोण्यात आहे ते तेनच सांगायचं. म्हटलं शेठजी ही जी मोठी दगड दिसतात ती फक्त तोंडाळी असतात. त्यांना आयुष्यभर उभा करण्यासाठी बारक्या तुकड्यांचीच गरज असते, नाहीतर ती उभा राहू शकत नाही. आप्पासाहेबांनी पैसा पण उभी केली, मोठा दगड आहे, पण या बारक्या कपड्यासनी कोण विसरणार? उभा राहिले ना वाडा हा. चिरेबंदी नव्हे हा आपला वाडा आहे पडका. चिरेबंदी नव्हे हा आपला वाडा आहे पडका. बोल मानवा बोल, इथे वेळ आहे थोडका. थोडा वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला जे करू वाटतं ते कराल तर तेच तुमचं वास्तव आहे, तेच माझं वास्तव आहे. आपण तहान भूक हरून काम केलं, बायका पोरांसाठी झिजलं. काय करायचंय? घरात म्हटलं जाऊन वंद जरा चहा मारते, घरात नाव सक्रीला राहू दे राहू दे निवडून या नातीत. म्हणून घरात पाहुणा आलं की जोरात आरडत देते, चहा एक कप कर. एक काय करत नाही, दोन करतातच. पाहुणा यायची वाटच बाहेर, त्याच्यामुळे आपणालाही मिळते. पाहुणा आला की बायको काय म्हणत नाही, गेल्यावर काय गाठच पडायचं नाही, लगेच तिथनं बाहेर. आपणाला माहित आहे आपलं घरात काय वास्तव आहे. राग मानू नका, तुमचं जरा चांगलं असेल, कारण अजून मला थोडा वेळ बोलायचा आहे. बाहेर पडल्यावर काय होईल ना. मनापासून हसताय म्हणजे एक खरंच आहे. काय मावशी बरोबर आहे की नाही? बघा मावशीनं वय म्हटलं म्हणजे सगळ्यांचं वय. म्हटला या कपऱ्या आहेत म्हणून तो वाडा उभा राहतोय. तुम्ही फक्त मोठ्या दगडाकडे बघताय. शेठजी या बारक्या दगडांच्याकडे लक्ष ठेवा, कारण चिरेबंदी वाडा हा पडका आहे या कपऱ्यांच्या शिवाय. आणि मग आयुष्यात मोठं काम करायचं असं तर या छोट्या छोट्या विचारांना आपल्या उराशी बाळगलं पाहिजे. कारण तेच नाहीतर आता संस्कृती एवढी बाद झाली. फ्लॅट संस्कृती फ्लॅट झाल्या. अपार्टमेंटमध्ये शेजाऱ्याला सुद्धा कोण विचारत नाही. तुमच्या इकडे जरा सुटसुटीत घरं बंगल्या, अपार्टमेंट कमी आहे. म्हणजे तुमचं काय लय मागास नाही, तुम्हीच भारतात लय मोठं आहे. हुपरीचं नाव जगात प्रसिद्ध, पण अपार्टमेंट कमी आहे. सिटीमध्ये पुण्याला ते आता पुन्हा करतात. पुरे पुण्याशिवाय लग्नच करून घेणं, त्यांचं त्या सिटीबरोबर लगीन लावायला पाहिजे अशी अवस्था झाली. अपार्टमेंटची संस्कृती अशी चुकून एका मजल्यावरती समोर राहणाऱ्या बायका, त्यांच्या दाराला साखळी असते, म्हणजे उघडलं खाडकन की एवढंच उघडते टिचभर. ती चुकून दोघींनी उघडायला समोरासमोर दोघींची नजर गेली, चुकून गेली. कधी संबंधच येत नाही. चुकून गेल्यावर ती म्हटली, का हो तुमच्या दारात परवाले चप्पल दिसत होते, काय कार्यक्रम होता का? ती म्हटली नाही, आमचे सासरे मेले त्यामुळे त्यांना भेटायला नाही तर बरेच लोक येत होते, त्यामुळे जरा ते इट्स ओके. कुठं आहे आम्ही? दाराच्या समोर. इट इज ट्रू. हे सत्य आहे, हे सत्य आहे. आमच्या गावात कोपऱ्यात काय झालं की बोंबलत सगळ्यात दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत माहित होती. काय सांगायची पुरुष आहेत. एखाद्या घरात पाहुणं आलं की गल्लीतली 4 पोरं ओरडत जायची, ह्यांच्या घरात पाहुणं आल्यात म्हणून. हो केलं तर आपणाला बी गावते. परिस्थिती तशी लहानपणाची दादा, बरोबर आहे ना.
हे सगळं, पण हे नाही, संस्कृती फ्लॅट व्हायला लागली. म्हणून हे कर्म तसं फळ किंवा फळाची अपेक्षा न करता कर्म, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या. माझा जन्म हे कुठल्या आत्म्याचं नाही, कुठल्या पाप पुण्याचं नाही. माझा जन्म हा नैसर्गिक आहे, या जगात कसा सगळा होतोय तसा, अशी भावना मनामध्ये नंतर जगभरात यायला लागली. इट्स नॅचरल, नैसर्गिक दृष्ट्या निसर्गतः जे तयार होतं, निसर्गाचा नियम आहे तो अध्यात्मामध्ये पाप पुण्याला जोडला. उत्पत्ती, स्थिती आणि लय. जे उत्पन्न होतं ते जन्मतं, जे स्थिर होतं आणि त्या सगळ्याचा शेवट आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्यातलाच एक मानव प्राणी. फक्त त्याला काय मिळालं ते म्हणजे विचार करण्याची शक्ती, बुद्धी. त्यानं स्वतःचं एक पर्यावरण तयार केलं, सांस्कृतिक पर्यावरण. तुमचं नशीबवान आहे, तुम्हाला ही संस्कृती लाभली. जिथं व्याख्यान आयोजित केलं जातं तुम्ही ऐकायला येता आणि शांतपणे ऐकतात, मधनं कोण उठून जात नाही. काय संस्कृती आहे तुमची? नाहीतर आता कोण व्याख्यान आयोजित करत नाही. वक्ता म्हटलं की उगाच घोंगडा अडकले म्हणून कीर्तन ऐकल्याचा प्रकार आहे. कीर्तन प्रवचन तर आता बंद होत झाले. आता टीव्ही वरतीच व्हायरल होतं त्यांचा एखादा काहीतरी मेसेज वगैरे, हे सगळं आहे. पण आपल्या माइंडला, आपण या पृथ्वीवरचा एक असा अंश आहे की जो इतरासारखा आहे. फक्त आम्ही विचार कसा करतो या परिस्थितीचा, त्याच्यावरती आपलं वास्तव अवलंबून. आपण त्याच्याकडे, भले मी या बँकेचा शिपाई असेल, भले या बँकेचा मी क्लार्क असेल, भले या बँकेचा मी मालक असेल, तुमच्या प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे. ते तुम्ही कसं करता ह्यावरती तुमचं अस्तित्व आणि वास्तव तयार राहतं. तुम्ही त्याच्याकडे त्या पद्धतीनं, आपण त्याच्याकडे त्या पद्धतीनं बघायला पाहिजे. जमाना आता बदलला. जमाना कसं बोलणाऱ्याच्या आता एरंड्या खपायला लागल्या. आणि नाही त्याचं काय नाही, एक शेतकरी होता, वैरणीच्या जनावरांच्या बाजारात गेलता आणि तिथे एक घोडा होता. संध्याकाळ झालं तर तो घोडा काही ऐकला नाही. म्हटलं काय झालं, काय घोड्याची काय किंमत आहे? का पोराने विचारली. काय नाही म्हटला, घोडा काय घेतलाच नाही कोण. म्हटलं आता कोणाला लागतच नाही. म्हटलं घोड्याची किंमत काय? म्हटलं 1,00,000 रुपये. आणि म्हटलं 1,00,000 रुपयाचा घोडा कधी असतोय काय? म्हटलं ते काय दूध देते का काय? नाही म्हटलं याचं लय काम असते. काय काम असते? एवढं महाग आहे म्हणून कोण घेत नाही, हा घोडा खूप चांगला आहे. म्हटलं काय करतो हे घोडा? हे घोडा सगळ्या घोड्यांच्या मध्ये जातीवंत आहे. ह्याची किंमत 1 कोटी ठेवली तरी चालते, पण एवढे 1,00,000 आता जेवढं खपलं तरी चालतंय. म्हटलं काय ते? हे घोडा असं आहे. म्हटलं ह्याच्यावर बसून त्याच्या कानात सांगितलं की चल मला कोल्हापूरला जायचं. त्याला क्लिक केलं की ते लगेच कोल्हापूरला नेते. त्याला सांगितलं की तुमच्या मनात काय ते लगेच पूर्ण करते, मला इकडे वसगड्याला जायचं, लगेच घेऊन जायचं. मग एवढा चांगला घोडा आहे तर कशाला उगाच इलेक्ट्रिक बिल आणि ते काय पेट्रोलचं भरा, हे घोड्यात वापरायचं. त्याला सांगल ते काम. तुम्हाला पुण्यातल्या एका मित्राला भेटायचं आहे, लगेच तुमची भेट घालून देणार. एवढा भारी घोडा आहे. मग विकालायस का? म्हटलं या घोड्याचं एक खोट आहे, एक घोटाळा आहे. आता कसला घोटाळा आहे? म्हटले काय आहे ते? त्याला सांगल ते सगळं काम करते, पण त्याच्या मनात आलं तर करते. त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत हे काय करत नाही. म्हटलं आता आम्ही सांगायचं कधी, त्याला कळायचं कधी, त्यानं ऐकायचं कधी. म्हटलं असू दे, काय हरकत नाही, मी हे घोडा विकून दाखवतो. म्हटलं आणि काय आणलाय शिकायला? शेतकरी अडगा माणूस, इथं मुदाळे मामा बसलेत, आमचे पेरेंट आहेत आमचे. म्हटले काय? काय नाही म्हटलं. आणि काय नाही, कोंबडा आणलाय. म्हटलं कोंबडा आणि म्हटलं कोंबडा. घोडा मागे घे आणि कोंबडा पुढे ठेव. दिवस बुडला, सगळे बाजार करू घरला चालले आणि हे जोरात ओरडायला लागला 1,00,000 रुपयाचा कोंबडा. सगळी म्हटली काय येडा झालाय काय? कोंबडा कधी 1,00,000चा असतोय का? 1,00,000चा कोंबडा. अजून एक जमाना बघा कुठे, 1,00,000चा कोंबडा. दुनिया सगळी परत गेलेली, मागं फिरली. म्हटलं 1,00,000चा कोंबडा तर बघू कसला आहे, काय हरकत आहे. म्हटलं काय याची किंमत? 1,00,000चा कोंबडा आहे. का डोकं फिरलं? म्हटलं कोंबड्याला 1,00,000 कोण देते? म्हटलं 200-400 दिलं तर कापून खाते. आणि मग काय घेऊ? अरे कोंबडा काय बघतोस,
ह्याच्या मागं हे घोडा लाखाला फ्री आहे म्हटला. फ्री आहे म्हटली की दुनिया तिथं तुटून फुकट 1500 जमा पळा सगळे तिथं जाऊन 1 लाखाचा घोडा घ्यायला गर्दी झाली तिथं. आज लोकांची गर्दी कुठं होईल सांगता येत नाही. सत्य शोधण्याची कुवत आमची कमी व्हायला लागली या, हे आपणाला कबूल करायला पाहिजे. कारण एक फूल इथं पडलेलं आहे, पिवळं फूल आहे, सुंदर फूल आहे, इतकं सुंदर आहे की सगळे त्याच्याकडे बघायला लागले, सगळे त्याच्याकडे बघायला लागले. एक शेतकरी आला, तो काय म्हणणार, काय फुल चांगला आहे, माझ्या शेतात येईल का येईल. एक बँकेचा अधिकारी आला, म्हटलं आपण शेतकऱ्याला कर्ज देऊ, म्हटलं ही फुलं लावणाऱ्या कर्ज. एक नाईक सरांच्या सारखा मराठीचा प्राध्यापक आला, म्हटलं ह्याच्यात कविता किती छान आली, ये फूल नहीं मेरा दिल है, फूल तुम्ही भेजा है खत में. हवेमध्ये कवी, कवीचं काय, जे न देखे रवी ते देखे कवी. भूगोलाचा एखादा तज्ञ आला, ते म्हणणार हे कुठल्या भागातला आहे, कुठल्या. केमिस्ट्रीवाला आला तर तो त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघणार. बॉटनीवाला आला म्हणणार हे फुल कुठल्या जाती जमातीचं आहे, एकच फुल. एखाद्या पोरग्याला भेटलं तर म्हणणार हे फुल कुणाला देऊ, आहे ना. प्रत्येकाचं मन वेगळं, प्रत्येकाची दिशा वेगळी, पण प्रत्येक जण आपल्या नजरेतून बघतो. सगळ्यांची नजर एकच असेल नाही, काम एकच, पण नजरिया वेगळा. आम्ही एक ट्रकवरती सरनं थांबवलं, म्हटलं जरा इथला फोटो काढून. त्या ट्रकवर एक डायलॉग लिहिणार होता. काय होता डायलॉग, हमारी आखिरी उम्मीद, हमारी आखिरी उम्मीद हम खुद है, हमारी आखिरी उम्मीद हम खुद है, जब तक हम हैं तब तक हमारी उम्मीद जिंदा है. ही उम्मीद तुम्हाला जगायला लावते, म्हणून तुमची नौका इथपर्यंत आहे. पण उम्मीदें किसी से मत रखना, उम्मीदें टूट जाते हैं. ज्यावेळी तुटतं त्यावेळी या दुनियेचा काय उपयोग नाही. हे जग हे बंदीशाळा, सुंदर गाणं. आणि उम्मीदे चेतवायला लागली, हे जग सुंदर आहे. याच्यावरती आपलं जग नाही, आपलं मन आहे. एवढंच काय की पैसा साधा, पैशासाठी तर सगळं आयुष्य चालतं. किती बी नोकरी, किती पॅकेज, किती पैसे, किती श्रीमंत, किती गिरब, ह्याच्यावरती सगळं आहे. त्याच्यावरती म्हणजे किती पैसे मिळाल्यानंतर माणूस सुखी होते, कोण सांगू शकते या हॉलमध्ये. किती पैसे मिळाल्यानंतर 10,000 नोकरी करणारा शिपाई जगतो, 20,000 काम करणारा क्लार्क जगतो, 40,000 50,000 पगार घेणारा कोण मॅनेजर काय तो जगतो, आणि आणखी त्याच्यापेक्षा जास्त कमवणारे. काल अदानींचा शेअर कोसळला आणि एका दिवसामध्ये त्यांचे $1.5 अब्ज नुकसान झालं. कोणाचं गणित कच्चं पक्का असलं तर तुम्ही मोबाईलवर मारू शकता. $1.5 अब्ज म्हणजे 150 कोटी डॉलर, आणि $1 म्हणजे 90 रुपये, म्हणजे किती रुपये झाले लिहायला पण येणार नाही आम्हाला. तेवढे एका दिवसात नुकसान झालं. ते म्हटले काही दिवसामध्ये त्यांचं भरून येईल, त्याची काय अडचण नाही. अहो 10ची नोट पडली, 1 रुपया पडला तर आमची म्हातारी माणसं तळमळते 4 वेळा. तिथं कुठं पडली, एसटी सगळे अख्खी एसटी जागी करतील. 1 रुपया कुठं पडलाय, 10चा बंदा पडलाय म्हणून. आणि 150 कोटीचं नुकसान डॉलरचं. आम्ही त्यांच्या घरात जन्माला आला असतं लय भारी झालं असतं. कशाला उगाच हे करायला जायचं, सकाळी एसटीला पळायचं. पण आहे ना, ही माणसं का उभा राहतात, कारण त्यांना माहित आहे मी कुठून आलेलो आहे, कुठं जाणार आहे, आणि माझं वास्तव काय आहे. तुम्हाला ही ताकद, तुम्हाला तुमच्या वास्तवाची जाणीव झाली तरच तुम्हाला जगायला ती ताकद देते. कारण हे जोपर्यंत तुम्ही विसरत नाही तोपर्यंत. तुम्ही मला ते वाचायला दिले ना, कुठे दिले ते सर, त्यातलं पहिलं वाक्य मला आवडलं. काय होतं तुमच्या लक्षात नसेल, तुमची काय मी परीक्षा घेत नाही कोणाची.
कारण तुमची परीक्षा घेऊन काय करते, तुमच्यामुळं तरी मिळालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला अन्नधान्याची टंचाई झाली असं काहीतरी वाक्य आहे ना. आणि त्यावेळी भिशीपासनं पैसा फंड नावाची भिशी आणि तिथून बँक आणि तिथून हे आज आम्ही आज त्याच्यामुळे आहे. म्हणजे इथं तुम्हाला येण्यासाठी दुसरं महायुद्ध व्हावं लागलं. आता तिसरं महायुद्ध झाल्यानंतर पुढच्या जन्मात भेटू. दुसऱ्या महायुद्धामुळं जगाला अक्कल शिकवली. आणि मग काय झालं त्या महायुद्धामध्ये, जग हुरपुळून गेलं. आज 1-2च ॲटम बॉम्ब टाकले अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावरती. 2 ॲटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब म्हणजे चुलीत राखेल वतायचं, काडी पेटवायचं, भटकन भटका उडला की चूल पेट. त्या शहरावरती बॉम्ब पडला, काडी टाकली, फटकन एवढा मोठा झाला की सगळं शहर जळून मेल जागच्या जागी. माणसं तिथंच, जे पिक्चर बघायला बसले होते तिथंच त्यांचा कोळसा होऊनच मेली माणसं. जिथं आहे तिथं रस्त्याने माणसं जळत पळायला लागली लय आग वाल्यामुळे. नदीतलं पाणी उकळत होतं, जळतेल्यापेक्षा उकळतेलं पाणी गार म्हणून त्या नदीत उड्या मारायला लागली लोक, काहीतरी जरा गार होऊ दे म्हणून. अशी माणसं लाखानं. आणि त्याचे ॲटमचे किरण उत्सर्ग भोवतीच्या 15 किलोमीटर परिसरामध्ये पसरली. पुढच्या 3 पिढ्या त्यांच्या आंधळी पांगडी लुल्ली सुजल्याली कातडी इकडं असं वगळलेलं लय भारी चित्र दिसायचं. कुठलं फेअर अँड लवली आणि कुठलं काय, सगळं जळकत जन्माला सुद्धा यायचं. आणि मग दुसऱ्या महायुद्धानं जगाला विचार करायला लावलं की माणसासाठी तुम्ही या निसर्गावरती मात करून सगळी पाप पुण्य, एवढं पाप तुम्हाला लागलं, आता काय करायचं. अमेरिकेच काय वाकडे झालं, एवढी माणसं मारली, काय झालं अमेरिकेला? काय झालं नाही. एवढी त्यांची संपत्ती, आज बी ते नंबर 1 वरती. मग तुम्ही सगळं एवढं करून एवढा शोध लावून तुम्ही जर माणसंच मारणार असेल तर या माणसाचं अस्तित्व काय, हे वास्तव पहिला शिकारा. माणसाच्या हातात जे आहे तो त्याच्याकडे तो कसा पाहतो याच्यावरती त्याचं जीवन आहे. भलं तो ढीग पहिला असू दे, दुसरा असू दे, नाही तर तिसरा असू दे, तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय. जगाला विचार करायला लावलं की या दुसऱ्या महायुद्धानं माणसं जाळून मारली, मग माणसानं एवढी प्रगती यासाठीच केली का, कशासाठी केली प्रगती. आणि मग माणसाचं काय अस्तित्व आहे की नाही, त्याला स्वतःचं काय वास्तव आहे की नाही. आणि मग विचार जगामध्ये पसरायला लागला. आता म्हटले माणसाचा विचार करेल ते खरं. माणसासाठी आज आपल्याला सर्वाला माहित आहे जगामध्ये इतके ॲटम बॉम्ब तयार आहेत. 8,000 ॲटम बॉम्ब रशियाकडे, 6,000 अमेरिकेकडे. या सगळी पृथ्वी जाळायला जेवढे अणुबॉम्ब लागतात त्याच्या 40 पट अणुबॉम्ब या देशांच्याकडे. ही पृथ्वी 40 वेळेला जाळता येईल पुन्हा जगली तरी. एक वेळ मेल्यावर पुन्हा जगणारच नाही. ते परशुरामाने कसं 24 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली कोणास ठाऊक, अजून क्षत्रिय जगलेच. पण 40 वेळेला जाळता येईल इतके अणुबॉम्ब आहेत. मग ह्याला माणसाची प्रगती म्हणायची, माणसाची काही किंमत नाही. आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. इराणचं, इस्रायलचं, गाझापट्टीचं, पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे. कधी तर त्या बातम्या सहज बघत चला. आम्ही पिक्चर बघितलं की बघतो, बॉम्ब कसा पडतोय, बिल्डिंगा कशा पडत्यात, एक घर बांधायला आयुष्य जातं आणि ते एका बॉम्बमध्ये पाडून टाकतात. आम्ही त्याच्याकडे काय म्हणून बघायचं. हे सगळं येतं ते आपल्या स्वतःच्या मनावर. मग आपण काय करायला पाहिजे हे त्यातलं महत्वाचं आहे. कारण आपलं जगणं हे स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. आपलं वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. एक कोष्टी होत, मी कोष्ट्याचा आहे म्हणून कोष्ट्याचं उदाहरण देतो. तुम्ही ज्याचं असाल तुम्ही त्याला लागू पडते. काय करायचं, ते हातावरचं माग होतं आमच्या डबऱ्यात पाय घालून.
सकाळी एक धोतर काढायचा आणि जेवायचा, मस्तपैकी झोप काढायचा, पार कट्ट्यावर जाऊन बसायचा, पुन्हा दुपारी 3-4ला उठून चहा घेऊन अनेक धोतर काढायचा, 2 पानं झाली की एक जोडी तयार होती, संध्याकाळी जेवण खाऊन पुन्हा कट्ट्यावर लोळायचा तिथे. असा एक शिकलेला माणूस तिथे गेला. अरे काय हे माधवा, सकाळी एक धोतार, संध्याकाळी एक धोतार, गुरुवारपर्यंत 6 जोड्या, शुक्रवारी इचलकरंजी बाजारात नेऊन विकायचं आणि पुन्हा त्याच्यावर सगळ्यांच्या उधाऱ्या भागवत, कुणाचं घर आपलं आपलं घर चालवायचं, सगळं निवांत चाललेलं त्याचं. आणि मग शनिवारी पुन्हा चालू फटाक फटाक. म्हटलं असं काय जगतो, ह्याला काय जगणं म्हणायचं आहे? ते म्हटलं ह्याला जगणं म्हणायचं, कशाला पळायचं नाही. म्हटलं हे काय, म्हटलं आता हे जुनं झालं माग, म्हटलं आता पावरलू म्हणायचं, म्हटलं लाईटवर फटाक फटाक. आणि मग 2 माग घ्यायचं म्हटलं, मग 4 घ्यायचं म्हटलं, अनेक आपल्यासारखा माणूस बसवायचा म्हटलं. 4 माळाचं 10 माग करायचं, मग 50 माग करायचं, आणि लय पैसा आहे. मग काय म्हटलं 100 माग करायचं म्हटलं, मग लय पैसा आहे. मग उपरीच्या नगरपंचायतीला उभं राहायचं निवडणुकीला, म्हटलं नगरसेवक व्हायचं, आणि मग नगराध्यक्ष व्हायचं, मग आव्हानांच्या पुढे जायचं, आमदार व्हायचं म्हटलं, आणि मग मंत्री व्हायचं, मग मुख्यमंत्री, मग पंतप्रधान, आणि पंतप्रधान झाल्यावर काय म्हटलं नुसतं खायचं आणि लोळायचंच म्हटलं. मग मी आता काय करतोय म्हटलं, एवढं सगळं करायला, एवढ्या सगळ्या लोकांनी बाद कशाला करायचा? पंतप्रधान मी वर गेलो की कोण होणार नाही, म्हणून मी हे काम करतो. आयुष्य यासाठी आहे की तुम्ही कोणत्या दगडाच्या ढिगाजवळ आहे, आनंदानं जगा. हे आपलं वास्तव आहे, हे माझं वास्तव आहे. तुमचं कुठं आहे मला माहित नाही. अजून तुम्हाला ढीग सापडायचं. आपण काय बघतो, कुठल्या ढिगाजवळ गेल्यावर मला चांगलं म्हणतील, कुठल्या ढिगाजवळ गेल्यावर मला वाईट म्हणतील. मी कुठलाही ढीग चांगला वाईट म्हटलेला नाही. नजर नाही नजरिया देख, राज कपूरचं सुंदर गाणं होतं. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहां पैदल ही जाना. आपण ठरवायचं, कारण ही जिंदगी आहे. आपण कशासाठी? हम जीते हैं उनके लिए जो हमें प्यार करते हैं. हम जीते हैं उनके लिए जो हमें प्यार करते हैं. आपलं सगळ्यांचं जगणं ह्यासाठीच. माझ्या बायकोचं, माझ्या पोरांचं, माझ्या शेजाऱ्यांचं, तुमच्यासारख्या लोकांचं प्रेम आहे म्हणून मी जिंकते. हम जीते हैं उनके लिए जो हमें प्यार करते हैं और मरते हैं उनके लिए जिन्हें हम प्यार करते हैं. पण आम्ही त्याच्यासाठीच मरू की ज्याच्यावर माझं प्रेम आहे. माझं प्रेम माझ्या वास्तवावर आहे. तुम्ही तुमच्या वास्तवावर प्रेम केला तरच तुम्हाला आनंद आहे. भलं तुम्ही जगला तरी चालते, मेला तरी चालते. मेला तरी म्हणून कोणाचं काही अडत नाही. तुम्ही लय म्हणाल माझ्या मागे लय पोरं आहेत, बाळं आहेत, नातवं आहेत, सगळे आहेत, सगळं ओके आहे. भावपूर्ण श्रद्धांजली ते बी आता ग्रुपवरच येते. लय लांबचं असलं तर लय लांब. आप्पासाहेबांचं नाव एवढ्या वर्षांना अजून येते. आबांचं काय येते? त्यांनी काय सांगून इच्छापत्र ठेवलंय का कायम माझं नाव यायला पाहिजे म्हणून? कशाला काय नाही. म्हणून हम मरते हैं उनके लिए जिन्हें हम प्यार करते. प्रेम करा आपल्या स्वतःवर. आपलं काय नाही, आपणच आपले आहोत. आपलं काय नाही, आपणच आपले आहोत. आपल्याकडं आपण कधी बघणार? आम्हाला आता पोरं लय इंजिनियर झालेत, पुण्याला गेले, ते आता आईबापाची काळजी करत नाही. का सांगतो? तुम्ही त्यातले सगळे आहे म्हणून. तुमची पोरं बाळ आता हितं असतील, सुखात असाल, लय आनंद. तिकडे गेलेत लय दुःखात आहे असं काही नाही. जी परिस्थिती आहे ती आहे. तुमचं तिथं आहे, माझं हितं आहे, आमचं दोन्हीकडे आहे. त्याचं एक इकडे आहे. त्याला काय घेऊन करायचं नाही, त्याशी काय मतलब नाही. कारण ते त्यांचं लाईफ आहे. ते काय म्हणते, आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर खोटं बोलत आलो. हे चांगला अभ्यास करू बरं का, चांगलं मार्क पडायला पाहिजे. मग काय होतंय? मगाचं उदाहरण, 2 जोड्या, पंतप्रधान, लोळायचं आहे ना, टू द पॉईंट तेवढे. त्याला म्हटलं लय अभ्यास कर, 4थीला स्कॉलरशिपला येईल. ते मरते बिचारं 4थीचं पोरगं, रात्रंदिवस अभ्यास करते.
मेरिटला येते नाही येते, नाही आलं तरी बी तुम्हाला माहिती आहे, आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, तुमच्यात काय फरक पडणार नाही. पण त्याच्या लय जीवाला खाते, ते आम्ही त्याला आधार देतो. चल नाही आलं पुढच्या वेळी. 7वीला गेलं तेच, 10वीला गेलं वर्ष बाद, 6ला सगळं घरदार उठवते. मी तर लग्न झाल्यावर शिकले, मला अभ्यास करायला एक ताप व्हायचा नाही, कारण बायको आणि पोरं दोघं मागे जाते. हो उठा की अभ्यास करा की, का मी नापास झालो तर त्यांची लायकी जाते. त्यामुळं मला आमचे नाईक सर म्हटले तुम्ही किती वेळा चहा पिताय? मी रात्री 2ला मागितलं तरी आमची बायको चहा करून देते. कसं काय? मी अभ्यास करायचो त्यावेळी तिला नुसतं मला झोप आली की म्हणायचं चहा करून घे, ती उठून चहा करून घ्यायची आणि मग रात्रभर त्या चहासाठी अभ्यास करायला लागायचा. चांगला फर्स्ट क्लास मिळाला, पण त्याला बायकोची माया लागते, काय करायचं आहे की नाही? नाही तर सक्रीला म्हटलं की गेला चहा बोंबलं. हे सगळं कसं होतं, ऑटोमॅटिक होत जात. आणि मग त्या पोरग्याला म्हणतो 10वीला एवढं मार्क पाड, मग पुढं चांगलं येतंय, 12वीला एवढं मार्क पाड, पुढं चांगलं येतंय, एवढ्या कॉलेजला एवढं मार्क पाड, इंजिनिअरिंगला ह्या कॉलेजला जाते, त्याच्या पुढे मग चांगल्या कंपनीत नोकरी मिळते. आता त्याला डोकं वर काढायला वेळ मिळत नाही. ते म्हणणार तुम्ही मला लय अभ्यास करायला लावल्यामुळं जट मारत मी पुण्यात अडकले, म्हटल्यानंतर गणपतीला आलो असतो. कुठली येते? आमच्याकडं सुभाष खोत म्हणून एक इचलकरंजीला 94 साली IIT JEE पहिला आलता भारतात, घरात अभ्यास करून, लय हुशार, एवढा हुशार की भारतात पहिला आला. सगळ्या कोचिंग क्लासने, आता ते श्रद्धा आहे की नाही तसं सगळ्या कोचिंग क्लासने बघितलं आपल्यात आहे काय, तर ते कुणालाही सापडले. कोटावाल्याने, दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबई, कुणाला त्याचं नाव सापडले, कारण ते नव्हताच कुठं. त्यांना कसं त्याचा नंबर येणार नाही ना का, आपला विद्यार्थी 1 नंबरचा आहे म्हटलं की मार्केटिंग करायचं, फ्लेक्स लावायचं, जाहिरात करायची, पुन्हा पुढचं गिराईक मिळवायचं. आणि आमच्यासारखी जनता त्याच्या मागे 1 लाख फी, माझी 1,10,000 घ्या, पण माझं पूर्व तुमच्यातच घ्या, इकडे बसलं पाहिजे, तिकडे IITला गेलं पाहिजे. वळच लागते. सगळ्यांनी हुडकलं, कुणाला सापडलं नाही. एक ब्रिलियंट अकॅडमीला सापडलं. त्यांचं कसं ट्युटोरियल पोस्टाने घ्यायचं, त्यावेळी पोस्ट होतं. आता लोकांना पोस्ट म्हणजे काय असते माहितीच नाही, सगळं मोबाईलवरच. पोस्टाने यायचं, त्याचा अभ्यास करून झालं, ते IITत गेलं, IIT मुंबईतनं इंजिनियर झालं, अमेरिकेनं त्याला उचललं आणि तिथंच नोकरी लागली. इथंपर्यंत ठीक आहे, नोकरी लागते. त्याने त्या पोराला एवढं प्रोटेक्शन दिलं, म्हणजे आता तो मोठा आहे आमच्या जरासं मागं असं 40-45. अमेरिकन गव्हर्नमेंटनं त्याला प्रोटेक्शन दिलं. मग त्याला आईला भेटू वाटायला, मोबाईल नव्हता त्यावेळी, पोरग तिकडं शिकायला गेले, ते तिकडेच तोंड बघितलेलं नाही कसला झालाय पोरगा. ते इथं आलं तर अमेरिकेचे गार्ड त्याच्या मागं पुढं, ते कुठं संडासमध्ये जाणार असलं तरी ते मशीन फिरून बघायचे आणि मग त्याला तिथं जायला परवानगी. आईनं केलेली भाकरी मशीननं तपासली, त्याला खाऊ दिली नाही, म्हणजे त्याने आणलेलं त्यांचं जे होतं ते खाऊ दिलं. दुसरं पोरग त्यांचं तेवढंच हुशार. आई म्हटली कुठं मरायचं नाही, तिथंच शिकायचं, पलीकडे DKT, कुठल्या देशाला जायचं नाही, तिथंच इंजिनियर व्हायचं आणि इचलकरंजीतच राहायचं, ती इथंच आहे पोरग दुसरं. ते गेलं म्हटली, एक बाद झाली. बऱ्याच जणांची पोरं गेली ती बाद झाली. तुम्ही आपलं बसा करून येतंय, आता मध्ये येत नसतं. तुम्हाला तुमचा संसार तुमच्या बरोबरच आणि मोडक्या तोडक्या बायको बरोबरच करायचं. खरं काय खोट आहे? पण आपलं जगणं, जी जिद्द आपल्यामध्ये होती ती यांच्याकडनं. कारण होतं काय की आपण आपल्या मेंदूला, आपल्या कामाकडे, आपल्या जीवनाकडे बघायची जशी दृष्टी दिली तसं आपलं जीवन आपण जगतो. तसं बेडकांची एक परिषद भरली, काल्पनिक गोष्ट आहे, पण बेडकं म्हटले की सगळे प्राणी त्यांना हे नव्हते. ठीक आहे, डबक्यातली बेडकं आहेत, ह्यांना काय अक्कल आहे का काय? त्यांनी म्हटले सगळी माणसं लय शाणी झालेत, म्हटली बुद्धिवान प्राणी आहे आणि काय काय लय माणसांना शोध लावले, आम्हाला सगळं नावं ठेवतेच म्हटले. त्या डबक्याजवळ सगळ्यांची मीटिंग भरली. मीटिंग भरल्यावर म्हटले की आपण या डबक्यातनं बाहेर पडायचं आणि माणसाने हे टॉवर बांधला की नाही, मोबाईलचा उंच टॉवर आहे, ह्या टॉवरवर चढून दाखवायचं. काय होते बघू, माणसाला सुद्धा दाखवा, हम भी कुछ कम नाही. सगळ्या बेडकाने ठरवलं, सगळ्यांनी ठरलं, वेळ ठरली, तारीख ठरली आणि मग
वर चढायला सुरुवात करायचं. एकाला सुचलं की मीडियाला बोलवायला पाहिजे, सगळ्याला कळलं पाहिजे, आपल्या भावकीला बोलवायला पाहिजे, सगळ्या प्राणी, मनुष्य, प्राणी, पशु पक्ष्यांना कळलं पाहिजे की हम भी कुछ कम नाही. झाली, वर चढायला लागले. आज सगळे म्हणायला लागले बेडकं ती यांना काय अक्कल असते काय म्हटलं, कुठंपर्यंत जाणार आहेत. तानकडे उडी मारून एक 5 फूट जातील, 10 फूट जातील, परत पडतील, येतील खाली. कुठं जातात? सामान्य माणसाचं असंच आहे. तुम्हाला वाटतं आपण लय उडी मारू, काय लय उड्या मारू नका, पाय मोडून घ्या, चाल. झालं एवढंच, काठी घेऊन चालतंय तेवढं ठीक आहे, नाही चालायला सुद्धा येत. कुठं जाते? जाऊ दे, वर येतात खाली. पण जी म्हातारी होती ती 10, 15, 20 फूट गेलीत, परत खाली आली. जरा तरणी होती ती त्याच्या पुढे गेली. अरे झाली, बेडकं लय वर चालल्यात. आमच्याकडे लय बेडकं आहेत, अमुक जातीची, अमुक धर्माची, अमुक पंथाची, अमुक वर्गातली, खालच्या आळीची, वळच्या आळीची. लय वर जाते का? भावकी सगळी गोळा झाली. म्हटली हे लय वर जाऊन उपयोगाचं नाही, ए खाली अरे म्हटली, काय जाऊन उपयोगाचं नाही, कोणाच तर ऐकून वर जाशीला मरचीला फुकट. 5-50 खाली आली. दुसऱ्या बिरादरीचे आले, गाढवा आले, अस्वल आली, मीडियावाले आले. ते बाकीचे सगळे प्राणी म्हणाले कशाला वर मरायला चाललायसा तिकडे, वर गप खाली या म्हण. जरा लय वर जाईल तसं, वर जाईल तसं. वर गेल्यावर काय दिसते कोणाला माहित आहे. वर गेल्यावर डोळं फिरफिरायला लागले. एवढी दुनिया मोठी, किती 10,000 पगार, 50,000 झाला, लाख झाला, काय भागच ना. तुम्ही कोण बी एकाने बी सांगितलं नाही किती पैसे मिळाल्यावर सुखी होईल, कशाला सांगते, काय भागच ना. आणि जरा वर जायचं तर मीडियावाले आल्यावर तुमच्यात वर चढायची एवढी जिद्द कशी काय निर्माण झाली. म्हटलं तुम्हाला घेऊन काय करायचं आहे, चाललोय ना, तुम्ही काय बी करा, पण ते कशातून तुम्हाला प्रेरणा मिळाली. त्यांना काय देणं घेणं, त्यांचा TRP चालला पाहिजे, चॅनेल चाललं पाहिजे, युट्यूबवर टाकायला पाहिजे. निम्मी सेल्फी घेत त्यात, कुणी युट्यूबचं रील करायला त्यात वर जाते ती. असं करून खालच्याने म्हटले आता वर जाणं धोका आहे. तुम्ही तिथं वरपर्यंत गेला तर तुमचं काय होईल त्याला सगळ्याला तुम्ही जबाबदार. गपगार खाली या. एक पुढारी आला आणि एकानं सांगितलं तुमचं ते ताकद नाही, तुम्ही असल्या भानगडीत पडायचं नाही, तुम्ही तुमचं वास्तव ओळखा. काय म्हटलं? तुमचं वास्तव ओळखा, माझं नव. कारण मला 1च तास दिलाय, तेवढा तास संपला की नाही इथनं पळूनच जाणार. कारण मला माझं वास्तव माहित आहे. गप खाली यायचं. घेऊन सगळे खाली आले. एकच येड होत, ते पार वर 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 पर्यंत गेलं. एवढ्या वरपर्यंत ते पहिला ठरलं होतं तिथं एकटंच गेलं. सगळ्याला प्रश्न पडलो कस काय, एक तर हाय म्हटलं आपल्या बिरादरीत, ठरलं होतं त्याच्याप्रमाणे गेला. ते आलं जोरात ओरडलं, तिथं जय म्हटलं, म्हणजे जय श्रीराव असेल काय आणखी काय काहीतरी जय म्हटलं त्यानं. एवढ्यावरचं काय की होतं, त्यानं असा हात करून म्हटला जय म्हटलं, आलं खाली. सगळी गोळा झाली त्याच्यात. मीडियावाली सगळ्यात. तुला एवढं वर जायची कशी कल्पना सुचली, तू वर कस काय गेलास, एवढी ताकद तुझ्यात कशी आली. म्हातारं माणूस, त्यातल्या बेडकातलं एक म्हातारं बिडूक आलं. म्हटलं तुम्ही त्याला काय लई विचारायच्या भानगडीत पडू नका म्हटले. ते तुम्ही खाली जेवढी सगळी लोक बोंबलत होता त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण त्याला ऐकायला येत नाही. त्याला फक्त जवळच ऐकायला येतंय. त्याला आम्ही डोक्यात एवढंच फिट बसवलं होतं की तुला तिथं जायचं आहे, दॅट्स ऑल. संपलं. त्याला त्याचं वास्तव काय ते कळलं की मला तिथंच जायचं आहे. तुम्हाला अजून कोणाला माहित नाही तुम्हाला कुठे जायचं आहे, म्हणून तुम्हाला तुमचं वास्तव कळत नाही. कारण शेवटचा माणूस सुद्धा आपला देश वाचवू शकतो. शेवटची रण सुद्धा तुमचं शतक पूर्ण करू शकतो. 99ला शतक म्हणत नाहीत. 99 रनांची किंमत केव्हा होते? 100वी रन निघते तेव्हा. ती रन लय महत्वाची. असं म्हणून पहिलीच 100वी काढून ठेवायला येत नाही. आम्ही तेच करतो. एक पान टपरीवाला होता, त्याला म्हटलं अरे एवढं पैसे काय तुझं, एवढं चहा विकतोस 5 रुपयाचा आणि काय.
मी माझ्या मरणाची लाकडं सुद्धा विकत घेऊ देणार नाही पोरासनी. 12,000 रुपये खर्च होते ते सुद्धा मी ठेवणार. जरा म्हातारच होते ते सुद्धा मी गोळा करून ठेवणार आहे म्हटले. कोणाला मिंदा राहणार नाही. आईला मरताना सुद्धा एवढं ताटपणा म्हटलं ते सुद्धा ठेवणार नाही. म्हटलं आता पोर आहेत म्हटलं तू मेल्यावर तुझ्या मराजवळ त्या पैशाची चैनी दारू पिऊन बसतील म्हटलं दंगात. मग काय करणार? काय उठून येणार आहेस बघायला? वास्तव स्वीकार ह्यातच सगळं आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारची माणसं आहे. लावणीमध्ये सांगतो तुम्हाला. लावणी तुम्हाला लावणी लय आवडते गाणं आवडे. आता कोण म्हणत नाही पण आता त्याला स्टेटस प्राप्त झाला लावणीला सुद्धा. त्याचे सुद्धा आता रेट वाढलेत. आता आपला तमाशा इकडचा काय नसतं. त्याच्यामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. तुम्ही कशात आहे त्यात बघा. पण लावणी ही लेडीजची लावणी असली तरी माणसाला सुद्धा मानवी प्रवृत्तीला लागू पडते. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते. आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. नंबर 1 त्यातली प्रवृत्ती ओळखायची. माणसं ओळखायची. सगळीकडे आहे ती. तुमच्याबरोबर 1-2 दिवस राहिले की मी लगेच सांगतो तुम्ही कुठल्या प्रकारे बसते. दुसरा प्रकार आहे मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग. नंबर 2 हा तुम्हाला स्वाध्याय. आम्ही मास्तर आहे. शेवटला धडा संपत आला की घरला गृहपाठ द्यायचा. पहिले 3 ढिगाजवळ तुम्ही कुठं आहे आणि ह्या लावणीतल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे. कारण किस्मत तेरी अच्छी है तो भाग्य तेरी दासी. किस्मत तेरी अच्छी है तो भाग्य तेरी दासी. दिल अगर साफ है तो घर में मथुरा काशी. कुठेही जायची गरज नाही. हे घर आहे. हे घर आहे. आणि या घरामध्ये आपण जे बाहेरून घेऊन जाऊ तसं आपणाला ते वाढवतं. तसं आपणाला मोठं करतं. म्हणून आप्पासाहेबांचं नाव आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव काय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. किती मोठी नावं घेऊ. पण आपण ह्यांच्याकडे बघून कशाला मी कशाला आरशात पाहू. मीच माझ्या रूपाची राणी. एवढा कॉन्फिडन्स प्रत्येकामध्ये कधी येईल तुम्ही स्वतःचं वास्तव ओळखलं तर. आणि जाता जाता शेवटची एक गोष्ट सांगतो आणि तुमच्या वास्तवाला चॅलेंज करून जातो. पुढच्या वेळी पुन्हा कधी येईल त्यावेळी तुमचं वास्तव काय, तुम्ही कुठं आहे, तुमचं सत्व काय, तत्व काय आणि तुम्ही जगताय किती. जिंदगी में पल कितने हैं ये मत देखो, पल में जिंदगी कितनी है ये देखो. प्रत्येक पावलामध्ये जिंदगी कशी आहे हे त्यातलं महत्वाचं आहे. त्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. आपल्या जीवनामध्ये सातत्य लागतं, टॉलरन्स लागतं, सहनशक्ती लागते, जीवनाला शिस्त लागते, वळण लागतं. आपणाला तसं स्वातंत्र्य बी लागतं. गाडीला ब्रेक असतो. गाडीला ब्रेक असतो. कोण सांगतं इथलं गाडीला ब्रेक का असतो? ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून. आणखी कोण सांगतं ब्रेक का असतो? लय डोक्याला ताण करून घेऊ नका, मीच सांगतो. कारण म्हणणार हे आमची सवयच. गाडी वेगानं पळवण्यासाठी असते. गाडीला ब्रेक का असतो? गाडी वेगानं पळवण्यासाठी. हे तत्वज्ञान आहे, कुणाला पटणार नाही. बघायचं चॅलेंज आहे. तुमच्या गाडीचा ब्रेक काढा आणि पळवा. दादाने सांगितलं मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. मनाला माहित आहे ब्रेक माझ्या हातात आहे, ब्रेक माझ्या पायात आहे. त्याच वेळी माझी गाडी 80-100 न पळते. ज्यावेळी कळू दे अरे ब्रेक फेल झाला आहे, हँडल सोडूनच आरडतंय, सरका माझं फेल झालंय. तुमचं फेल होऊ देऊ नका. तुमचं फेल होऊ देऊ नका. एक मोठा राजा छोट्या राज्याला गिळायचा. मोठे दगड छोट्या कपड्याने झाकून ठेवायचे आणि आपण मोठे राहायचे. एक राजा छोट्या राज्यांना जिंकायचा आणि आपला साम्राज्य विस्तार करायचा.
असं एक मोठा राजा शेजारच्या राज्यावरती नियर अबाउट इट समथिंग कुठल्या तरी पुराणात वगैरे असेल, पण मला त्याच्याशी मतलब नाही, त्या प्रवृत्तीशी मतलब आहे ती शेवटची की त्या छोट्या राज्यावरती स्वाभिमानी राजा, जनता स्वाभिमानी, सम्राट अशोकानं सगळा भारत जिंकला, पण कलिंग त्याला जिंकता आलं नाही. कलिंगचा शेवटचा माणूस सुद्धा युद्धभूमीवर मेला, पण हरले नाही. पराभव होऊ दे, हार मानू नका, कारण तुमचं जीवन हे तुमचंच आहे, ह्यात कोण वाटेकरी नाही. पराभव होईल आयुष्यात, हार मानायचं नाही. कलिंगचा शेवटचा माणूस मेला, सगळे रक्ताच्या थारोळ्यात पडले. अशोक त्या युद्धभूमीवरती जिंकलेल्याचा आनंद भोगायला आला आणि सगळी माणसं मेलेली रक्तात पडलेली युद्धभूमीवर बघितल्या, ढसा ढसा रडायला लागला. एक बौद्ध भिक्षू जात होता, बारका पोरगा होता भिक्षू. त्यानं म्हटलं का रडायला? म्हटली सगळी माझी माणसं मेली, तूच मारलेलीस. अनेक लक्षात ठेव, युद्ध जिंकून आनंदी होता येत नाही, प्रेमानं जिंकलं तर मोठं होता येतं. तिथंच युद्धभूमीत त्यानं प्रेम आणि बौद्ध दीक्षा घेतली आणि जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार केला. अशोक एक मोठा राजा त्या छोट्या राज्यावरती आक्रमण करायला, एवढा मोठा राजा आपल्यावर आक्रमण करतोय म्हटल्याबरोबर त्याचा सेनापती भारी होता. त्यानं झटक्यात राजीनामा लिहून दिला, मला युद्ध करायचं नाही. एवढ्या मोठ्या राजावर कोण तोंड देणार? मग त्यानं दुसऱ्याला सेनापती केलं. स्वाभिमानी जनता म्हटले युद्ध करायचं, लढायचं आपण. मग आता कुणाला सेनापती करायचं? मग म्हटलं ते आपल्या राज्याच्या वेशीवरती एक गुरुजी स्वामी आहे, म्हटलं स्वामी म्हणजे ऋषी, जप तप करणारा, देवाचं नाव स्वामी आहे म्हटले, गुरुजी आहे. त्या गुरुजींच्याकडे आपण शरण जाऊ. म्हटले गुरुजींच्याकडे शरण जाऊ. सगळं सैन्य घेऊन राजा तिथं गेला आणि गुरुजींना विनंती केली. म्हटले महाराज तुम्ही आमचं सेनापती व्हायचं, आणि तो नाही तर आक्रमण करायला आलाय, आता आमचं अस्तित्व संपणार, हे आमचं वास्तव आहे. आता संपणार, मोठ्या पुढे आम्ही टिकाव लागू शकत नाही. भलं ऍक्सिस येऊ दे, HDFC येऊ दे, इंटरनॅशनल येऊ दे, मल्टीनॅशनल येऊ दे, पैसा पडला माहित आहे की आपण जगणार आहे का? आमचं तत्व आहे, हे चिरंतन राहणार. म्हटलं आता आमचं या राज्यानं आक्रमण केलं की आमचं अस्तित्व संपलं, मग तुम्ही सेनापती व्हा आणि आम्हाला ह्यातनं वाचवा. म्हटलं होतो मी. चला युद्धभूमीवरती सीमेवरती आलो. थांबा म्हटलं जरा, मी युद्ध करतो, सेनापती होतो, आपला पराभव अटळ आहे, आपला ह्यात सत्यानाश होणार, सगळं जाणार, पण माझा देव इथं आहे म्हटले सीमेवर. त्या देवळात जाऊन देवाला मी कौल लावतो आणि विचारून येतो की आबा मी युद्धावर जाऊ का नको. त्यानं कौल दिला तरच मी येणार, नाहीतर येणार नाही, नाहीतर येणार नाही. म्हटलं आता शेवटी कौलच नाही तर काय करायचं? राजा म्हटलं जर ते महाराज तुम्ही कसं करताय तसं केलं. गेला, 10 मिनिटांना आला, देवाचं नाव घेऊन सगळ्या सैन्याला, राजाला सांगितलं मित्रो, माझ्या देवानं कौल दिलेला आहे की तुम्ही हे युद्ध जिंकणार आहे, तुम्हाला कुणी हरवू शकत नाही, कितीही मोठा राजा येऊ दे, या युद्धात तुमचाच विजय आहे, फक्त तुम्ही लढायचं, फक्त लढायचं. सगळ्या सैन्याला माहीत झालं आता आपला विजय आपलाच आहे, आपण लढायचं. चांगलं युद्ध चालू झालं. तो एवढा मोठा राजा घाबरायला लागला, कुठली मेलेली उठली तर म्हटला अजून लढायला लागले तर काय करायचं याला. ते भिवून पळून गेला आणि यांनी युद्ध जिंकलं, आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवलं. एवढ्या मोठ्या रणधुमाळीमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व टिकवलं, कारण त्याने आपलं वास्तव जाणलं की मला हे जिंकणारच, मी जिंकणारच आहे, फक्त लढायचं आहे, बाकीचं काय करायचं नाही, फक्त लढायचं आहे. युद्ध सगळं जिंकल्यावर गुरुजींनी सगळ्यांनी सीमेवरती आणलं. देवाला म्हटले देवाला जरा जाऊन सांगून येतो की आम्ही जिंकलोय म्हणून. म्हटले एवढा भारी देव कुठला आहे, जरा दोघं चौघं जाऊ तिथं. त्या देवळात गेलीत, काय सगळं रिकाम होतं, एक सुद्धा देव नाही तिथं.
म्हटलं अहो इथं काय देव नाही काय नाही, कसं काय तुम्ही कुणाला कौल लावला, कुठला काय म्हटलं. चल म्हटले बाहेर सांग. म्हटलं मित्र सगळ्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचं कोणतंही प्रारब्ध नाही, तुमच्या कोणत्याही पाप पुण्याचं हे जीवन म्हणजे फळ नाही. तिथं कोणताही देव नाही, तिथं कोणताही कौल नाही. फक्त मी तुमच्या डोक्यात आग ओतली की हे तुमचं जीवन आहे, तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकणार, हे तुमचं वास्तव आहे, हे तुमचं अस्तित्व आहे. अस्तित्वाची लढाई, वास्तवासाठी लढाई, जगण्या मरणाची लढाई. तुम्ही ठरवा काय करायचंय, काय जगायचंय. हे ब्रेन प्रोग्रॅमिंग केलं, हेच प्रोग्रॅमिंग तुम्हाला जगायला आनंद देईल, जगण्यातला आनंद, या सगळ्या जीवनाचं सार्थक आहे. धन्यवाद सगळ्यांच्या. बसून घ्या, बसून घ्या. 1-2 मिनटं. या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं एक छोटासा सत्कार आम्ही आयोजित केला आहे. तर आपल्या हुपरी गावामध्ये किंवा शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना आहे आणि यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून आमच्या जनसंपर्क सब कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब देसाई सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि आत्ताच आम्हाला समजलेलं आहे की त्यांच्या ठिकाणी सुरेश इंगरोळे साहेब हे अध्यक्ष झालेले आहेत. तर सुरेश इंगरोळे साहेब यांचा सत्कार आमच्या बँकेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक म्हणून, संघाचा अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार आमच्या बँकेचे अध्यक्ष माननीय भोजे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तरी इंगरोळे साहेबांनी कृपया मंचाजवळ यावं. इंगरोळे साहेबांचे हार्दिक स्वागत आणि पुढील कार्यास देसाई साहेबांचा सुद्धा आध्यात्मिक गाढा अभ्यास आहे. आणि अशा माणसांना कुठं थांबायचं हे माहिती असतंय, म्हणूनच देसाई साहेब यांनी इंगरोळे साहेबांना ही संधी दिलेली आहे. त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं काम करावं असं मी संस्थेच्या वतीनं त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर आभार प्रदर्शनाचं काम आपले नानासाहेब भोसले यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू, जी बुद्धीची देवता आहे, गणेशाची आराधना झाली, स्थापना झाली आणि त्यानिमित्तानं गेली 45 वर्षे या ठिकाणी स्वर्गीय दादा असतील, एल.वाय. पाटील साहेब असतील, अण्णा असतील, सदाशिवअण्णा असतील, अशा सर्व मान्यवर मंडळाने गेली 45 वर्षे हा विचाराचा यज्ञ जो चालू केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकमेव अशी व्याख्यानमाला सर असेल असं मी म्हणेन या ठिकाणी. आणि यशस्वी व्याख्यानमाला प्रेक्षक किती आहेत किंवा गर्दी किती आहे यापेक्षा दर्दी लोकांची एक व्याख्यानमाला या ठिकाणी होते, ज्याचं खऱ्या अर्थानं श्रेय आपल्या सर्व श्रोत्यांना आहे. गेल्या 45 वर्षामध्ये व्याख्यान होत असताना आज आदरणीय नाईक सरांच्या माध्यमातून या ठिकाणी हनुमंते सरांना संधी या ठिकाणी मिळाली. ते कबनूरचे जरी असले तरी आपल्या जवळचेच आहेत. तर असे एक महान व्यक्ती किंवा महान विचारवंत किंवा ज्यांच्या विचारातून आपल्याला जे ज्ञान झालं किंवा वास्तववादी जीवन कसं असावं, कसं जगावं किंवा काय केलं पाहिजे या दृष्टीनं अनेक व्यक्तींनी उदाहरणं दिली आणि वास्तववादी जीवनाचा परामर्श त्यांनी घेतला. खरोखर अतिशय एक चांगलं व्याख्यान म्हणून या व्याख्यानाची आपल्याला गणना करावी लागेल आणि अशाच प्रकारचे विचार ऐकण्याची संधी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळेल यामध्ये संदेह नाही. या ठिकाणी चेअरमन अण्णासाहेब भोजे असतील, कार्यकारी संचालक शिवाजी नाईक असतील आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल. स्वर्गीय दादाने या ठिकाणी जी विचाराच्या वारू या ठिकाणी आपला निर्माण केला
आणि खऱ्या अर्थानं या परिसराला एक व्याख्यानाच्या निमित्ताने विचार ऐकण्याची संधी दिली त्याबद्दल अतिशय त्यांना जे धन्यवाद द्यावे ते थोडे आहेत. इवलासा लाविले लोपद्वारी त्याचा वेरू गगनावरी असं पण म्हणतो. अशा खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्ताने या बँकेची उत्तरोत्तर किंवा बँकेच्या कार्याची प्रगती होत आहे. तर अशाच प्रकारचं सहकार इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी सर्वांचं आम्हाला मिळावं. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आहेत. त्यामध्ये हुपडी असेल, तळंगी असेल, कोडोली असेल, येळगुड असतील, रेंदाळ असतील, अशा सर्व भागातून या ठिकाणी श्रोते ऐकायला येतात आणि या विचाराचा मागोवा घेत असताना अत्यंत त्यांना हे व्याख्यान आवडलेलं दिसतंय. पत्रकार मंडळी आहेत आणि बँकेचा स्टाफ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्यवर मंडळी आहेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या बँकेच्या वतीनं आणि या व्याख्यानमाला कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि यानंतर पुढचं जे व्याख्यान आहे उद्याचं माननीय सौ मनीषा उदय डांगे, माजी नगराध्यक्ष कुरुंदवाड, आणि त्यांचा विषय आहे संस्कार आणि संस्कृत काळाची गरज. हे देखील व्याख्यान अतिशय चांगलं आहे. यापूर्वी त्या हुपडीमध्ये आलेल्या होत्या आणि अतिशय चांगल्या प्रकारचे व्याख्यान आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. वेळेवर व्याख्यान होईल. 6:30 वाजता कोणत्याही परिस्थितीने व्याख्यानाला सुरुवात होईल याची कृपया नोंद घ्या आणि सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार. यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर कार्यक्रम संपेल.